एखादा गंभीर गुन्हा घडल्यास तात्काळ प्रभारींनी वायरलेस मेसेज वरिष्ठांना देणं बंधनकारक आहे। तसं तातडीने घटनास्थळी प्रभारी आणि उपअधीक्षकांनी जाणं गरजेचं आहे। जर त्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिलाय। तसेच रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी तसेच घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल होण्यासाठी सांगली मिरजेत 24 तास पेट्रोलिंग सुरू करण्यात येईल। सराईत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यासाठी दत्तक योजना राबवली जाईल। स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस आणि स्थानिक गुन्हेगारांचे डबल चेकिंग करतील, असं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी आज पोलीस मुख्यालयात भेट दिली। यावेळी बोलताना शर्मा म्हणाले, राज्यातील मोठ्या शहरात 24 तास पेट्रोलिंगची अंमलबजावणी केली जाते, परंतु त्याप्रमाणे जिल्हा स्तरावर अंमलबजावणी करणं शक्य होत नाही। मात्र सांगली मिरज या दोन शहरात बीट मार्शलद्वारे 24/7 प्रमाणे पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या जातील। बीट मार्शलकडे 1 ते 1.5 किलोमीटर एरिया देऊन 24 तास पेट्रोलिंग करण्यास सांगितलं जाईल। अशा पेट्रोलिंगमुळे रस्त्यावरील गुन्हे, चैन स्नॅचिंग सारख्या प्रकाराला आळा बसू शकतो। पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे प्रभारी विभागाच्या उपअधीक्षकांनी एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळी आलंच पाहिजे। घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने वायरलेसवरून नियंत्रण कक्षास कळवलं पाहिजे। संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलीच पाहिजे, अन्यथा हलगर्जीपणाबद्दल थेट निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा शर्मा यांनी दिलाय। वेदांत बंडगर खून प्रकरणाच्या अनुषंगाने जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर आणि संजय नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम यांच्याविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने 2 वेतनवाढ का रोखू नये अशी नोटीस बजावलं असल्याचंही शर्मा यांनी सांगितलंय। बरोबर आहे, ते सर्व जे त्यांची चूक झाली त्या आधारावर सर्व लोकांना जे आहे 2 वर्ष वेतनवाढची नोटीस गेलेली आहे। त्यांचे रिप्लाय ते करतील आणि त्यानंतर जे आहे ते त्यांच्यावर फायनल निर्णय घेता येईल। दुसरा जे आहे संजय नगर आणि जत PI दोघांना 2 वर्ष वेतनवाढची नोटीस दिलेली आहे आणि त्यांचे रिप्लाय आल्यानंतर त्यांच्यावर फायनल डिसिजन घेण्यात येईल। दुसरा आहे की पूर्ण रेंजचे मीटिंग घेऊन पूर्ण रेंजचे ऑल पोलीस स्टेशन, ऑल SDPO, ऑल SP, ॲडिशनल SP यांचे मीटिंग घेऊन अशी सक्त सूचना देण्यात आलेली आहे की यापुढे जर कोणी असा कामामध्ये जे हलगर्जीपणा केला, जर सिरियस ऑफेन्स आहे, पहिलाच गोष्टी आहे की सिरियस ऑफेन्सची माहिती कळताच त्यांनी वायरलेस सेट उचलला पाहिजे आणि वायरलेस सेट उचलून कंट्रोलला सांगितलं पाहिजे आणि बाकी जे काम आहे कंट्रोल सर्वांना कळवतात। दुसरा जे आहे की जशी माहिती मिळाली फायरिंग विथ मर्डर अशा प्रकारचे तर PI इमिडिएट निघतील, SDPO इमिडिएट निघतील, ॲडिशनल SP आणि इव्हन SP पण इमिडिएट निघतील। त्यांच्यामध्ये कुठलाही कोणी हलगर्जीपणा ॲक्सेप्ट होणार नाही, या स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आलेली आहे। यापुढे जर कोणी अशा प्रकारमध्ये जर हलगर्जीपणा दिसला तर ते डायरेक्ट जे आहे ते निलंबित होतील। यांच्यामध्ये ऑलरेडी आम्ही क्राईम मीटिंग घेऊन सर्वांना हे सूचना दिलेली आहे आणि बाकी जे मॅक्सिमम पॉसिबल ॲक्शन आहे ते होणार आहे।